बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आता सोयाबीन फेकत आंदोलन केले। नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत। नाफेडचं हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने 23,000 शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी विना पडून आहे। त्यामुळे या सोयाबीनची हमीभावानं खरेदी केली जावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांनी सोयाबीन फेकत आंदोलन केले। महिनाभर मुदतवाढ मिळालीच पाहिजे। सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ मिळालीच पाहिजे। मुदतवाढ मिळालीच पाहिजे। सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ। विकासाचं पहिलं इंजिन हे शेती आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृषी मंत्री म्हणतात की ड्रोनच्या सहाय्याने शेती करायला पाहिजे। म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणावर हे धोरण राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शासन दुटप्पी धोरण करतंय, शेतकरी विरुद्ध राबवतंय। याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन उधळून शासनाचा निषेध केलेला आहे। आणि आमची प्रमुख मागणी आहे की सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र अजून एक महिनाभर यांना मुदतवाढ देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।